समाजामध्ये स्वतःची किंमत वाढवायची असेल तर या गोष्टी करायलाच पाहिजे. आपण किती वेळा विचार केला आहे की आपली खरी व्हॅल्यू म्हणजे काय? आपण जेव्हा आपल्या जीवनात महत्त्वाकांक्षा ठेवतो तेव्हा फक्त यश मिळवणे किंवा पैशांचा संचय करणे हेच लक्षात येतं. पण आपली व्यक्तिगत किंमत नेहमीच अनाकलित असते. आपल्याला जर खऱ्या अर्थाने जीवनात प्रगती करायची असेल तर आपली स्वतःची किंमत ओळखून ती वाढवणे हाच मुख्य टर्निंग पॉइंट आहे. याचे कारण असे आहे की जेव्हा आपण स्वतःला अधिक महत्त्व देतो तेव्हा इतर लोकांनाही आपली किंमत समजायला लागते आणि म्हणूनच आज आपण पाहणार आहोत स्वतःची किंमत वाढवण्यासाठी केवळ पैसाच नाही तर अन्य घटकसुद्धा महत्त्वाचे असतात. 1. स्वतःमध्ये गुंतवणूक करा. जर तुमच्याकडे थोडेफार पैसे असतील तर ते ब्रँडेड कपडे किंवा महागड्या वस्तू खरेदी करण्यासाठी खर्च करण्याऐवजी काहीतरी नवीन शिकण्यासाठी वापरा. कारण वस्तू जुन्या होतील, कपडे फाटतील, पण ज्ञान कधीही नष्ट होणार नाही. सौरभ नावाचा एक तरुण आहे. तो दर महिन्याला ₹500 बाहेर खाण्यावर खर्च करायचा. एक दिवस त्याने ठरवलं की हे पैसे तो ऑनलाईन कोर्समध्ये गुंतवेल. काही महिन्यांनी त्याने डिजिटल मार्केटिंग शिकून फ्रीलान्स प्रोजेक्ट्स घ्यायला सुरुवात केली. आज तो महिन्याला ₹50,000 कमावतो, कारण त्याने स्वतःमध्ये गुंतवणूक केली. वॉरन बफेट म्हणतात, तुम्ही स्वतःवर जितकं काम करता तितकीच तुमची समाजात किंमत वाढते. इतर कुणी तुमच्यावर पैसे खर्च करेल याची वाट पाहू नका. स्वतःमध्ये गुंतवा, शिकण्यावर, आरोग्यावर, कौशल्यावर. ही गुंतवणूक तुम्हाला कधीच गरीब राहू देणार नाही. स्वतःवर केलेली गुंतवणूक तुम्हाला गरिबीतून बाहेर पडण्यासाठी मदत करेल. 2. वेळेचं व्यवस्थापन शिका. वेळ ही सगळ्यात महागडी संपत्ती आहे. पैसा पुन्हा मिळवता येतो, पण वेळ गेल्यावर परत येत नाही. म्हणूनच वेळेचं योग्य नियोजन करणं हे यशस्वी होण्यासाठी अत्यंत गरजेचं असतं. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचं वेळेचं व्यवस्थापन अगदी आदर्श मानलं जातं. ते म्हणायचे, जर तुम्हाला तेजस्वी व्हायचं असेल तर आधी कठोर परिश्रम करावे लागतील आणि हे परिश्रम वेळेच्या योग्य नियोजनाशिवाय शक्य नाहीत. जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल, श्रीमंत व्हायचं असेल तर वेळेचा अपव्यय थांबवा आणि प्रत्येक क्षणाचं नियोजन शिका. कारण वेळेचं व्यवस्थापन म्हणजे आयुष्याचं व्यवस्थापन. 3. पैशाबद्दल ज्ञान मिळवा. पैसा कमावणं महत्त्वाचं आहे, पण त्याहून महत्त्वाचं आहे पैशाचं शहाणपणानं व्यवस्थापन करणं. अनेक लोक आयुष्यभर कष्ट करतात, पण योग्य आर्थिक ज्ञान नसल्यामुळे श्रीमंत होण्याचं स्वप्न अपूर्णच राहतं. वॉरेन बफेट यांचं नाव घेतल्याशिवाय आर्थिक ज्ञानाचा विषय पूर्ण होऊच शकत नाही. ते म्हणतात, आधी बचत करा, मग उरलेल्या पैशावर खर्च करा. वयाच्या 11व्या वर्षी त्यांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक सुरू केली होती. आज ते जगातील सर्वात श्रीमंत आणि शहाण्या गुंतवणूकदारांपैकी एक आहेत. रिच डॅड पुअर डॅड पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी म्हणतात, पैसा तुमच्यासाठी काम करत नसेल तर तुम्ही पैशासाठी आयुष्यभर राबत राहाल. नवल रविकांत हा एक भारतीय मुळाचा अमेरिकन उद्योजक आहे. तो म्हणतो, लर्न टू मेक मनी इवन व्हेन यू स्लीप. याचा अर्थ पैशाचं ज्ञान मिळवून अशा गोष्टींमध्ये गुंतवणूक करा ज्या तुमच्यासाठी सातत्याने उत्पन्न निर्माण करतील. जसे शेअर्स, म्युच्युअल फंड, रिअल इस्टेट, डिजिटल प्रोडक्ट्स इत्यादी. शाळा कॉलेजमध्ये आपल्याला पैसे कमावण्याचं शिक्षण फारसं दिलं जात नाही, म्हणून स्वतःहून शिकावं लागतं. आर्थिक शिक्षण मानवाच्या प्रगतीला हातभार लावण्यासाठी खूप उपयोगी आहे. 4. स्वतःचा पर्सनल ब्रँड तयार करा. आजच्या स्पर्धेच्या युगात तुम्ही किती हुशार आहात हे महत्त्वाचं आहेच, पण लोकांपर्यंत तुमचं अस्तित्व पोहोचवणं म्हणजेच तुमचं पर्सनल ब्रँड तयार करणं हे त्याहून जास्त महत्त्वाचं आहे. एलॉन मस्क हा केवळ टेस्ला स्पेसएक्सचा CEO नाही, तर तो स्वतःचं एक ब्रँड आहे. त्याचं फक्त नाव काढलं की लोकांना इनोव्हेशन, धाडस आणि वेगळा विचार आठवतो. त्याचं ट्विटरवर उपस्थित राहणं
कमेंट्स करणं आणि निर्णय घेणं हे सगळं त्याच्या ब्रँडचा भाग आहेत. ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोसच्या मते तुमचं नाव हेच तुमचं ब्रँड असतं. लोक जेव्हा तुमचं नाव ऐकतात तेव्हा त्यांच्या मनात काय येतं हाच खरा ब्रँड. डॉ. विकास दिव्यकीर्ती हे आणखी एक उत्तम उदाहरण आहे. ते शिक्षक असूनही त्यांच्या शैलीमुळे, विचारांनी आणि व्यक्तिमत्त्वामुळे एक मोठं पर्सनल ब्रँड बनले. हजारो विद्यार्थी त्यांना फॉलो करतात, त्यांचे विचार ऐकण्यासाठी आतुर असतात. जग आज व्यक्तीच्या गुणांपेक्षा तिच्या ओळखीवर जास्त विश्वास ठेवतं. म्हणून तुमचं नाव, काम आणि मूल्य या सगळ्यांचा संगम म्हणजे तुमचं पर्सनल ब्रँड. 5. बोलणं सुधारा. बोलणं ही केवळ एक कला नाही, तर यशाचं महत्त्वाचं साधन आहे. योग्य वेळी योग्य शब्द वापरले तर समोरच्या व्यक्तीचे मन जिंकता येते. पण तेच बोलणं अयोग्य पद्धतीने झाल्यास नातं, संधी आणि आत्मविश्वास सगळं गमावू शकतो. स्वामी विवेकानंद यांचं 1993 मध्ये शिकागोमधील भाषण आजही प्रेरणादायी मानलं जातं. त्यांनी माय ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ अमेरिका या शब्दांनी आपलं भाषण सुरू केलं आणि अवघं अमेरिकन सभागृह टाळ्यांच्या कडकडाटात उभं राहिलं. हे फक्त ज्ञानामुळे नव्हे तर त्यांच्या प्रभावी बोलण्यामुळे शक्य झालं. शब्द हे तलवारीसारखे असतात. त्यांचा उपयोग कोणाला दुःखी करायलाही केला जाऊ शकतो किंवा वाचवायला सुद्धा होऊ शकतो. हे पूर्णपणे आपल्यावर अवलंबून असते. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वक्तृत्व हे त्यांच्या यशामागचं मोठं कारण आहे. लोकांना प्रेरित करायचं, त्यांच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण करायचा आणि आपलं म्हणणं पटवून द्यायचं, हे सगळं त्यांच्या भाषण शैलीतून जाणवतं. त्यांच्या बोलण्यामध्ये समर्पक उदाहरण, दाखले आणि साधी भाषा असते, जी सामान्य माणसालाही सहज समजते. बोलणं म्हणजे तुमच्या मनातलं तुमच्या तोंडून जगासमोर मांडणं. ते जर स्पष्ट, समजण्यासारखं आणि प्रभावी असेल तर तुम्ही कुठल्याही क्षेत्रात सहज यशस्वी होऊ शकता. 6. शिस्त ही नवीन श्रीमंती आहे. आजच्या वेगवान जगात यश मिळवण्याचं एक महत्त्वाचं सूत्र म्हणजे डिसिप्लिन. शिस्त म्हणजे तुमचं लक्ष्य साध्य करण्यासाठी त्यावर काम करत राहणं. कितीही अडचणी येवोत, कितीही लहान मोठ्या अडचणी आल्यानंतर तुमचं लक्ष न भटकता एकाग्र होणं. सुशील कुमार हा 2 वेळा ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू ठरला. तो त्याच्या यशासाठी ज्या गोष्टीला महत्त्व देतो ती म्हणजे शिस्त. तो रोजची नियमितता आणि कठोर परिश्रम यावर भर देतो, ज्यामुळे त्याला इतरांपेक्षा एक पाऊल पुढे राहता आलं. शिस्त हे तुमच्या व्यक्तिमत्त्व आणि तुमच्या यशाचं मूळ आहे. ज्या व्यक्ती शिस्तीचे पालन करतात त्या व्यक्ती आयुष्यात थांबत नाहीत. यश, संपत्ती आणि प्रतिष्ठा हे सगळं शिस्तीच्या बळावरच साध्य करता येतं. 7. स्वतःचा सर्कल बदला. तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या लोकांच्या विचारांची पातळी आणि दृष्टिकोन हवा असतो. तुमची संगती तुमच्या भविष्यावर मोठा परिणाम करते. म्हणून योग्य लोकांची निवड करा, जे तुम्हाला मार्गदर्शन करू शकतील, तुमचा उत्साह वाढवू शकतील आणि तुम्हाला प्रेरित करतील अशा लोकांची संगत धरा. स्टीव्ह जॉब्स यांना नेहमीच अशी मंडळी निवडायची होती जी नवे विचार सुचवेल, जे इतरांपेक्षा वेगळे असतील. त्यांचा सर्कल तसा अजून अनोळखी होता, मात्र त्यांनी नेहमीच उत्कृष्टतेच्या शोधात असे लोक आपल्या सर्कलमध्ये घेतले. त्यांनी आपली कंपनी ॲपल ही एका वेगळ्या दृष्टिकोनातून मोठी केली आणि यामध्ये त्यांचा सर्कल चांगला मार्गदर्शक ठरला. थोडक्यात काय तर तुमचा सर्कल तुमचं भविष्य तयार करतो. जर तुम्हाला मोठं यश मिळवायचं असेल तर तुमचं सर्कल अशा लोकांनी भरलेलं असायला हवं, जे तुम्हाला नेहमी प्रेरणा देईल. 8. बोलण्याआधी ऐकायला शिका. बहुतेक लोकांना फक्त बोलणं माहीत असतं, ऐकणं माहीत नसतं. पण उत्तम संवादाची सुरुवात ऐकण्यापासूनच होते, हे विसरून चालणार नाही. जेव्हा तुम्ही इतरांचं म्हणणं ऐकून घेता तेव्हाच त्यांचं मत समजून घेऊन विचारपूर्वक प्रतिक्रिया देऊ शकता. महात्मा गांधी यांचं जीवन हे यांचं एक उत्तम उदाहरण आहे. ते नेहमी म्हणायचे, कोण काय म्हणत आहे हे ऐका आणि त्याचा आदर करा. त्यांची संवाद शैली म्हणजे फक्त बोलणं नव्हे, तर समोरच्याचे विचार समजून दिलेल्या विचारांवर चांगली प्रतिक्रिया देणं.
यामुळे त्यांना त्यांच्या प्रत्येक यशात लोकांचा विश्वास आणि समर्थन मिळालं. आपल्याला 2 कान आहेत आणि 1 तोंड, म्हणूनच अधिक ऐकून घ्या आणि कमी बोला. बराक ओबामा हेही एक उत्तम श्रोता होते. त्यांच्या चर्चांमध्ये ते नेहमी समोरच्याचे विचार ऐकून त्यावर शांत आणि प्रभावी प्रतिसाद देत होते. या कारणामुळे त्यांना लोकांमध्ये विश्वास मिळाला आणि एक उत्तम नेता म्हणून ओळखले गेले. समोरच्या व्यक्तीचे म्हणणे ऐकून घेणे तुमचं व्यक्तिमत्व, संवादाची क्षमता आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही इतरांचं म्हणणं ऐकून घेता तेव्हा त्यांचा विश्वास आणि आदर मिळवता. 9. प्रॉब्लेम सॉल्व्हर बना. जगातील प्रत्येक यशस्वी व्यक्तीने एक गोष्ट शिकली आहे. समस्या येतात आणि त्यांचं निराकरण करणं हेच यशाचं खरं सूत्र आहे. जर तुम्ही समस्यांना संधी म्हणून पाहू शकता तर तुम्ही एका टप्प्याने पुढे जात आहात. सत्यमेव जयतेचे निर्माता आमिर खान एक उत्तम प्रॉब्लेम सॉल्व्हर आहेत. जेव्हा ते एखाद्या समस्येवर काम करत असतात तेव्हा त्यात त्यांचे समाधान शोधण्याची क्षमता दिसून येते. तलाश या चित्रपटात त्यांना एक गहन समस्या मांडली होती आणि त्यांनी ती एका वेगळ्या दृष्टिकोनातून सोडवली. त्यांच्या कामात समस्यांचा विचार करणे आणि त्यावर उपाय शोधणे हे महत्त्वाचं आहे. थोडक्यात काय तर संसारात जी माणसं समस्यांचा सामना करतात आणि त्यांचे निराकरण करतात त्याचं यश निश्चित आहे. तुम्ही तुम्हाला आलेल्या प्रत्येक समस्येचं निराकरण संधी म्हणून पहा आणि त्या समस्यांवर काम करा, कारण समस्यांचं निराकरण केल्याने यश निश्चित मिळतं. 10. ॲक्टिव्ह इन्कम वर थांबू नका, पॅसिव्ह सोर्सेस तयार करा. आजकाल फक्त ॲक्टिव्ह इन्कमवर अवलंबून राहणं हीच एक मोठी चूक ठरू शकते. जरी आपल्याला चांगली नोकरी असो किंवा एखादी व्यावसायिक कामगिरी, तरीसुद्धा आपली आर्थिक स्थिती समजून करायला आणि दीर्घकालीन यश मिळविण्यासाठी पॅसिव्ह इन्कम सोर्सेस तयार करणं अत्यंत आवश्यक आहे. वॉरेन बफेटचे यश त्यांच्या ॲक्टिव्ह इन्कमवर आधारित नाही, तर त्याने ज्या पद्धतीने पॅसिव्ह इन्कम सोर्स तयार केले त्या दृष्टिकोनातून आहे. त्याने शेअर्स, रिअल इस्टेट आणि विविध व्यावसायिक योजनेत गुंतवणूक केली, ज्यामुळे त्याला सातत्याने उत्पन्न मिळत राहिलं, अगदी झोपेत सुद्धा. रॉबर्ट कियोसाकी यांचं रिच डॅड पुअर डॅड हे पुस्तक या विषयावर आधारित एक मोठं मार्गदर्शक आहे. त्यांनी सर्वांसाठी एक चांगला मार्ग दाखवला की पॅसिव्ह इन्कम हीच आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्याची पद्धत आहे. त्यांनी आपला फोकस रिअल इस्टेट, शेअर्स आणि इतर व्यवसायांमध्ये वळवला, जे त्याला सातत्याने आणि स्थिर उत्पन्न देतात. या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या 10 गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या आणि फॉलो केल्या तर समाजामध्ये तुमची किंमत वाढल्याशिवाय राहणार नाही. समाजामध्ये प्रत्येक जण तुमची इज्जत करेल. फक्त तुम्ही स्वतःवरती काम करायला शिका.